नमस्कार. तर हे बघा, आपण आज घोसाळ्याची भजी करणार आहोत. तर हे मी दोनच घेते, पावशेर आणले होते. तर मी धुवून चांगले सुके पुसून घेणार आहे, कारण ह्याची खूप होतात भजी. ते चहा संग गरम गरम खायला खूप छान लागतं. तर ह्याचे आपण पातळ पातळ थापी करून घेणार आहोत. हे बघा, एकदम लागणारं तळण्यासाठी ते आपण बेसन पीठ घेणार आहोत. बेसन पीठ, हळद, मीठ, हे जिरा पावडर, तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकता. आणि ही मिरची पावडर थोडी, नाही टाकली तरी चालते. आता आपण हे सगळं भिजून घेऊ. हे खायचं सोडा, तर हे आपण छानपैकी तुम्ही आता तांदळाचं पीठ पण टाकू शकता. अशा प्रकारे आपण हे मिश्रण जो तयार केलेलं आहे. आता हे थोडं आपण भिजून देऊया. अशा चकल्या करून घेतले गोल. आता हे आपण चमच्याने लावणार आहोत. तेल गरम होत आहे. हे असे फोडून घेऊया. तेल गरम करून ठेवले. आपण टाकून घेऊ. आपण बिन हात खराब करता चालणार. हे बघा, छान फुगतात ते आणि पटकन तळले जातात. बारीक गॅसवर आपण या अशा प्रकारे भाजून घेणार, तळून घेणार आहोत. बघा, आपली घोसावळ्याची भजी किती छान कुरकुरीत झाले. आपण हे काढून घेऊया. दुसरा भाग आहे, हे बघा. आता हे आपण काढून घेऊया. छान फुगलेत. ही गरम गरम खायला खूप छान लागते. अशी आपण सगळी तळून घेऊया. कलर नाही आला पिवळा. हां, घोसावळा